कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधरा कारुण्य सिन्धु भवदुःखहारी शम्भो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं बिम्प्रेण हरतोषये ये पठन्ति नराभक्त्या तेषां शम्भुः प्रसीदते। परममंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी परम पवित्र, प्रत्येकाला पावन पुनीत करणारी, मनुष्य जीवनाचं कल्याण करणारी, प्रत्येकाचं हित साधून देणारी अशी ही श्री शिव महापुराण कथा। पहा, ही कथा ऐकत असताना, ही कथा श्रवण करत असताना
आज अगदी 5वा दिवस आला. 5 दिवस कसे उलटले ते माझ्याही लक्षात आलं नाही, तुमच्याही लक्षात आलं नाही. आज 5वा दिवस. आजच्या या 5व्या दिवशी आज सर्वप्रथम आपण भगवान भोलेनाथांच्या शिवपिंडीचे प्रकार पाहणार आहोत. शिवपिंडीचे शिवलिंगाचे प्रकार किती आहेत, ते कोणकोणते आहेत, पण याचा विस्तार पाहण्या अगोदर दिलेला गृहपाठ विचारून घेणं गरजेचे आहे. तयारीत सर्वजण? काल आपण काय काय पाहिलं? बोला. महाशिवरात्रीची कथा आपण पाहिली. व्याधाचा उद्धार या शिवपूजनानं नकळत महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्याकडून बेलपत्र आणि जलधारा अर्पण केल्या गेले. हे सगळं नकळत घडलं आणि त्या व्याधाचा, त्या शिकाऱ्याचा उद्धार झाला. भोलेनाथांचं दर्शन त्याला घडलं. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करायची सगळं विस्तारपूर्वक त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. सर्वांच्या लक्षात आहे? आता पुढच्या कथेकडे वळायचं. पहा, शिवलिंगाचे प्रकार किती आहेत आणि ते कोणकोणते आहेत. आपण भोलेनाथांचे अनेक मंदिरं पाहिले. अनेक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपण जात असतो. प्रत्येक ठिकाणी किंवा घरामध्ये तुम्ही जे शिवलिंग ठेवता ते शिवलिंग थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. मंदिरातलं शिवलिंग थोडंसं वेगळ्या प्रकारचं असतं. फोटोमध्ये जे शिवलिंग आहे ते थोडंसं काहीतरी त्यात बदल असतो. मग शिवलिंग नेमकं कोणकोणत्या प्रकारचे आहेत, किती आहेत पहा. या शिवलिंगाचे 5 प्रकार आहेत. या 5 प्रकारामध्ये पहिला प्रकार ज्याला स्वयंभू शिवलिंग म्हटलं जातं. एक आहे स्वयंभू शिवलिंग. दुसरा प्रकार आहे बिंदू शिवलिंग. तिसरा प्रकार प्रतिष्ठित शिवलिंग. चौथा प्रकार आहे चर शिवलिंग आणि 5वा प्रकार गुरु शिवलिंग. या 5 प्रकारांमध्ये पहा 4 प्रकार मुख्य सांगितले गेले. या प्रत्येक शिवलिंगाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिला प्रकार स्वयंभू शिवलिंग. हे स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय? स्वयंभू शिवलिंग कोणत्या शिवलिंगाला म्हणायचं तर ऐका. हे कोणत्या प्रकारचं असतं, कसं असतं. सुरुवातीला स्वयंभू या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. स्वयंभू म्हणायचं कुणाला? पहा, शास्त्रानं देवांचे अनेक प्रकार सांगितले. काही देव स्वयंभू देव आहेत, काही केलेले देव आहेत, काही आपण मानलेले देव आहेत आणि काही झालेले देव आहेत. लक्षात येते ना सर्वांच्या? असे देवांचे अनेक प्रकार आहेत. केलेले, मानलेले, झालेले आणि स्वयंभू देव. याच प्रकारामधला जो स्वयंभू देव हा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. स्वयंभू देव आपण कुणाला म्हणतो? तुम्हीच उत्तर द्या. 7 आसरा तुम्हाला माहिती आहेत? महिला मंडळ माहिती आहेत का 7 आसरा? तुमच्या इकडे काय म्हणतात? कारण गावोगावची पद्धत वेगवेगळी असते. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्या इकडे? साती आसरा माहिती असतील. त्यानंतर म्हसोबा माहिती आहे. हे आपण केलेले देव किंवा मानलेले देव असतात. यांना आपण देव बनवतो. एखादा दगड त्याच्यावरती शेंदूर टाकून त्याला देव मानतो. पहा, हे जे आपण केलेले देव असतात किंवा ज्यांना आपण देव मानलेलं असतं
हे देव आपल्याला पीडा देतात, अनेकदा पीडा देतात. त्यांना आपल्याकडून कशाची तरी अपेक्षा असते, अनेकदा पीडा देऊन आपल्याकडे काहीतरी मागत असतात. पण पहा, आजपर्यंत असं झालंय का कुणाला पांडुरंग लागलाय? पुरुषवर्ग, महादेव कुणाला लागलाय असं झालंय का? नाही ना. आमच्या इकडं नाही लागत, तुमच्या इकडं पांडुरंग कधी कुणाला लागला नाही, महादेव कधी कुणाला लागत नाही. नव्हे तर हे देव आपल्याकडे कशाची मागणीही करत नाहीत किंवा काहीतरी पाहिजे म्हणून आपल्याला पीडा देत नाहीत, दुःख देत नाहीत. पहा, हे जे देव आहेत पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, हे कसे आहेत? स्वयंभू देव आहेत. का तर यांना कोणाच्या आधाराची गरज नाही. जे आपण केलेले मानलेले देव असतात त्यांना कशाची तरी गरज भासते किंवा म्हणून ते आपल्याला पीडा देतात. पण जे स्वयंभू आहेत त्यांना कुणाच्या आधाराची गरज नाही. नावातच आहे स्वयंभू, ज्यांना कोणी निर्माण केलेलं नाही. असा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा ज्या प्रकारे स्वयंभू देव आहे, कुणी निर्माण केलेलं नाही किंवा कुणाच्या आधाराची गरज नाही, त्याच प्रकारे हे स्वयंभू शिवलिंग आहे. हे स्वयंभू शिवलिंग, नेमकं कोणत्या शिवलिंगाला स्वयंभू शिवलिंग म्हणायचं? पहा, जे शिवलिंग जमिनीच्या भूगर्भातून आपल्याला मिळतं किंवा काहीतरी उत्खननातून बाहेर येतं. अनेकदा आपण बातमीमध्ये कुठेतरी ऐकत असतो, अमुक अमुक ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं, खोदकाम करताना एखादी मूर्ती निघाली, एखादी शिवपिंड सापडली. ऐकतो ना पुरुषवर्ग? अनेकदा अशा बातम्या ऐकायला मिळतात. मग अशा प्रकारे जमिनीच्या भूगर्भातून जे शिवलिंग मिळालेलं आहे ते शिवलिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग, जे आपण कोणी बनवलेलं नाही, फक्त मिळालं मग त्याची स्थापना करून मंदिर बांधलं आणि त्याचं पूजन केलं. असं हे स्वयंभू शिवलिंग. या स्वयंभू शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं तर याच्या पूजनानं काय मिळतं, याची फलप्राप्ती काय आहे? तर या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान जर मिळवायचं असेल तर स्वयंभू शिवलिंगाचं पूजन करा. पहा, पहिला प्रकार सर्वांच्या लक्षात आला, स्वयंभू शिवलिंग लक्षात ठेवायचं. यानंतर शिवलिंगाचा दुसरा प्रकार आहे बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग कशाला म्हणायचं? तर अनेकदा पहा, आपल्या घराच्या भिंतीवरती किंवा घराच्या दारावरती फोटोच्या माध्यमातून किंवा एखाद्या वहीच्या पुस्तकाच्या पानावरती शिवलिंगाचं चित्र काढलेलं असतं. फोटोमध्ये जे शिवलिंग असतं छापील स्वरूपात, अशा शिवलिंगाला, जे छापील स्वरूपात आहे त्या शिवलिंगाला बिंदू शिवलिंग म्हटलं जातं. ज्याचा आकार नाही, शिवपिंडीचा आकार नाही, तर चित्राच्या माध्यमातून शिवपिंड दाखवली आहे किंवा एखादं शिवपिंडीचं चित्र आहे, ते झालं बिंदू शिवलिंग. मग असं जे शिवलिंग आहे ज्याचं चित्र भिंतीवरती काढलेलं आहे चित्र स्वरूपामध्ये किंवा फोटोच्या रूपात, मग अशा शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं, या बिंदू शिवलिंगाचं जर पूजन केलं, तर यातून, याच्या पूजनानं आपल्या घरामध्ये जे वादविवाद होतात ना, एकमेकांमध्ये क्लेश होतात, भांडणं होतात, पती पत्नीचं भांडण असेल, सासू सुनेचं भांडण असेल, दोघा भावा भावाचं भांडण असेल, हे वाद विवाद नष्ट करण्याचं काम हे बिंदू शिवलिंग करतं. फक्त वाद विवादच नष्ट होत नाहीत, तर रोगराई नष्ट करण्याचं काम सुद्धा हे शिवलिंग करतं. नव्हे तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम हे बिंदू शिवलिंग करत असतात.
दुसरा प्रकार आपण पाहिला बिंदू शिवलिंग। आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे। शिवलिंगाचा तिसरा प्रकार आहे प्रतिष्ठित शिवलिंग। हे प्रतिष्ठित शिवलिंग म्हणायचं कशाला तर ऐका, पुरुष वर्ग अनेकदा आपण काय करतो, गावातले अनेक जण एकत्र येतात आणि एकत्र येऊन गावामध्ये शिवलिंगाची स्थापना करतात, मंदिर बांधतात। मग असं अनेकांनी एकत्रित येऊन, अनेकांच्या सहाय्यानं एकत्रित येऊन स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणायचं। मग जर तुम्ही अशा प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केलं तर याच्या पूजनानं कशाची प्राप्ती होते पहा। हे शिवलिंग आपल्याला यश, समृद्धी, ऐश्वर्य, सुख, समाधानाची प्राप्ती करून देतं। नव्हे नव्हे तर आयुष्य आणि याचबरोबर विद्याही प्राप्त करून देण्याचं काम करतं। 3 प्रकार आपण पाहिले। आता चौथा प्रकार चर शिवलिंग। हे चर शिवलिंग म्हणजे काय तर पहा, अनेकदा आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये कुठेतरी धातूचं शिवलिंग आपण पाहतो। एखाद्या धातूपासून बनवलेलं शिवलिंग, मग ते तांब्याचं असेल, ते लोखंडाचं असेल, ते सोन्याचं असेल, ते चांदीचं असेल, ते स्फटिकाचं असेल, कोणताही धातू घ्या, शिवलिंग कोणत्याही धातूपासून बनलेलं असेल तर ते शिवलिंग या चर शिवलिंगाच्या या प्रकारामध्ये मोडतं। मग हे जे धातूचे शिवलिंग आहेत यांना चर शिवलिंग म्हणायचं। आणि जर तुम्ही या शिवलिंगाचं पूजन केलं, या धातूच्या शिवलिंगाचं पूजन तुमच्याकडून घडलं तर याच्या पूजनानं माणसाला जे सगळ्यात महत्वाचं आहे ना, समाधान। आज प्रत्येकाला सुख पाहिजे, पाहिजे ना। दुःख प्राप्त करण्यासाठी कोण कोण इथं आलंय वरबोट करा। पुरुष वर्ग, आपल्याला दुःख मिळावं हा हेतू कोणाचा आहे का? नाही। आज प्रत्येकाला सुखाची आशा आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे। आणि मायबाप खरं सुख कशात आहे? समाधानात खरं सुख आहे। जेवढं आहे त्यात समाधान मानलं की आपोआप सुख प्राप्त होतं। पहा, विषय आला, एक मुद्दा तुम्हाला मी सांगून जाते। अनेक जण संसार करतात, प्रपंच करतात, त्याचबरोबर अनेक जण परमार्थही करतात, भगवंताची भक्तीही करतात। पण जीवनामध्ये सांसारिक व्यक्तीनं, पहा बरं का, सांसारिक व्यक्तीनं जीवनामध्ये जीवन जगत असताना खाली पाहून जीवन जगावं। लक्ष देऊ नाही का? सांसारिक व्यक्तीनं खाली पाहून जीवन जगलं पाहिजे आणि पारमार्थिक व्यक्तीनं वरती पाहून जीवन जगलं पाहिजे। असं का? याच्या मागचं कारणही सांगते। जर सांसारिक व्यक्तीनं खाली पाहिलं तर खाली पाहिल्यानंतर व्यक्तीच्या माणसाच्या लक्षात येईल की अरे, खाली पाहिल्यानंतर आपल्यापेक्षाही त्याला काही गरीब माणसं दिसतील। अरे, आपण किती सुखी समाधानी आहोत, 2 वेळचं अन्न आपल्याला पोटभर मिळतंय। लक्षात येईल की अरे, आपल्याला तरी 2 वेळचं अन्न मिळतंय, पण आपल्यापेक्षाही काही गरीब लोक आहेत ज्यांना दिवसभर जर काम केलं नाही, दिवसभर काबाड कष्ट केलं नाही तर रात्री उपवाशी झोपावं लागतं। अशी माणसं सुद्धा समाजात आहेत। हे कधी लक्षात येईल? खाली पाहिल्याच्या नंतर। आमचं काय होतं, आम्ही नेहमी वरती पाहतो, हा आपल्यापेक्षा मोठा, याच्याकडं आपल्यापेक्षा जास्त धन आहे, आपल्याकडं 2 व्हीलर आहे, शेजाऱ्याकडं 4 व्हीलर आहे। आपण हेच पाहतो, नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडे पाहतो, आपल्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीकडे पाहतो। नेहमी वरती पाहून जीवन जगावं। असं का? तर जेव्हा पारमार्थिक व्यक्ती वरती पाहिल ना
वरती पाहिल्यानंतर त्याला माझे माऊली ज्ञानोबाराय दिसतील, जगद्गुरु तुकोबाराय दिसतील, नादबाबा दिसतील, जनाई दिसतील, मुक्ताई दिसतील, मीराई दिसतील. आणि जेव्हा हे वरती दिसले तर लक्षात येईल की अरे हे कुठपर्यंत जाऊन पोहोचले. जन्माला येताना आपल्यासारखेच होते, आपल्यासारखेच जन्माला आले, पण आज कोणत्या पदापर्यंत जाऊन पोहोचले? संत पदापर्यंत जाऊन पोहोचले. नव्हे नव्हे तर त्या भगवंताची प्राप्ती यांनी करून घेतली. पहा बरं का, माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले. जन्माला तुम्ही आम्ही येतो, संतही तुमच्या आमच्या सारखेच जन्माला आले. पण जन्माला आल्यानंतर त्यांनी असं कर्तृत्व केलं की त्या कर्तृत्वाच्या बळावर, त्या कार्याच्या बळावरती ते संत पदापर्यंत पोहोचलेत. मायबाप या मृत्यू लोकांचं एक वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगून गेले की जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे, देहानं मरावं लागणारच आहे, हा देह जाणारच आहे. पण या मृत्यू लोकाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी देहानं कोणी उरू शकत नाही, पण कीर्ती रूपानं मात्र प्रत्येक जण उरू शकतो. कीर्ती रूपानं प्रत्येकाला उरता येतं. तुका मने एका मरणीची तुका मने एका मरणीची सरे तुका मने एका मरणीची सरे तुका मने एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाची तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. वा, या बाळासाठी टाळी वाजवा बरं एकदा. त्याच्या लक्षात आहे आज देवाचं लग्न आहे. तुम्ही आम्ही मोठे असून जाणकार असून आम्ही मानत नाहीत. करायचं म्हणून करतो, यायचं म्हणून येतो. पहा, तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरायचं तर प्रत्येकालाच आहे पहा, पण या ठिकाणी कीर्ती रूपानं उरताही आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागतं तर चांगलं कर्म करावं लागतं. या समाजाच्या हिताचा विचार करावा लागतो. या समाजासाठी समर्पण करावं लागतं. पहा, या ठिकाणी शिवभक्तांची संख्या जास्त आहे. नवे तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरे करणारे तुम्ही आम्ही आहोत. त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगणारे तुम्ही आम्ही आहोत. त्यांनी ज्या आपल्याला शिकवणी दिल्या, त्यांनी जी दिशा दाखवली, त्या मार्गाने चालणारे तुम्ही आम्ही आहोत. आणि तोच मार्ग प्रत्येकाला लक्षात यावा, त्यांचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा. याच्यासाठी पहा, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा भव्य दिव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. खरंच आपण थोरा मोठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
त्यांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीनुसार जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं? 350 वर्ष होऊन गेले, ते आज आपल्या देहानं शिल्लक नाहीत, पण कीर्तिरूपानं अजरामर आहेत, प्रत्येकाच्या मनामनामध्ये जिवंत आहेत. काय केलं त्यांनी? तुमचं आमचं हित साधलं, आपल्या प्रजेच्या हिताचा विचार केला. ज्या मराठी माणसावर अन्याय अत्याचार होत होता, या महाराष्ट्राच्या भूमीला अन्याय अत्याचारातून बाहेर काढलं, या समाजासाठी आपल्या धर्मासाठी समर्पण केलं, म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज आज तुमच्या आमच्यात जिवंत आहेत. घ्या बरं एकदा वरती हात, मोठ्याने जय जयकार करायचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. तात्पर्य लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही आम्ही जय जयकार करतो, त्यांचा चरित्राचा अभ्यास तुम्ही आम्ही करतो. हे का करतो? तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्तृत्व तशा स्वरूपाचं केलंय, त्यांचं कार्य तेवढं महान आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज शिवबा म्हणून जन्माला आले. लक्ष द्या बरं का, शिवबा म्हणून जन्माला आले, पण छत्रपती त्यांना व्हावं लागलंय. माझे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानोबा म्हणून जन्माला आले, पण माऊली त्यांना व्हावं लागलं. माझे जगद्गुरु तुकोबाराया तुकोबा म्हणून जन्माला आले, पण जगद्गुरु पदापर्यंत त्यांना पोहोचावं लागलंय. मग तुम्ही आम्हीही जन्माला आलो, हे ज्या ठिकाणापर्यंत गेले तिथपर्यंत आपणही जाऊ शकतो, तिथपर्यंत आपणही पोहोचू शकतो. पण तशा स्वरूपाचं आपलं जगणं वागणं पाहिजे, तशा स्वरूपाचे आपले विचार पाहिजेत, आणि धर्माचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. ज्या ठिकाणी अधर्म चालू आहे त्या अधर्माच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. धर्मासाठी आपलं जीवन पाहिजे. पहा, हे कधी लक्षात येईल? मुद्द्यावर या. जेव्हा एखादा पारमार्थिक व्यक्ती वरती पाहिल आणि वरती पाहिल्यानंतर हे सगळे महात्मे वरती दिसतील, तेव्हा लक्षात येईल, अरे हे कुठपर्यंत जाऊन पोहोचले. माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग त्यांच्या तुलनेत आपला परमार्थ किती कमी पडतोय, त्यांच्या तुलनेत आपलं नामस्मरण किती कमी पडतंय, हे कधी लक्षात येईल? वरती पाहिल्यानंतर. मग आपण कुठे कमी आहोत हे लक्षात आल्यानंतर आपण बरोबर त्यांनी जेवढं नामचिंतन करायला सांगितलंय, त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, नामचिंतनाचा मार्ग, त्या मार्गानं तुम्ही आम्ही पारमार्थिक व्यक्ती चालू वरती पाहिल्यानंतर. अशी ही दोन्ही कारणं मी तुम्हाला सांगितलीत. सांसारिक व्यक्तीनं खाली का पाहावं आणि पारमार्थिक व्यक्तीनं वरती का पाहावं. पहा, ज्या समाधानाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, ज्या सुखाची प्राप्ती करायची आहे, हे सुख कधी प्राप्त होईल? जेव्हा आहे तेवढ्यात आपण समाधानी असू. मग हेच जे समाधान आहे, या समाधानाची प्राप्ती चर शिवलिंग करून देतात. शिवलिंगाचे किती प्रकार मी तुम्हाला सांगितले? बोला. आणि हे चर शिवलिंग कितव्या क्रमांकाचं आहे? 4थ्या. या लेकरांसाठी टाळी वाजवा बरं. मोठी माणसं उत्तर देत नाहीत, पण लेकरं उत्तर देत आहेत. हा फक्त याच गावचा अनुभव नाही, प्रत्येक गावात असाच प्रसंग होतो. लेकरच उत्तर देतात, लेकरं चित्त देऊन कथा ऐकतात. मग मला लक्षात येतं, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की लेकरं कुठेतरी कथा कीर्तनात येऊन बसतायत,
आणि हे येतात ना मायबाप, त्यांचा तो उत्साह, त्यांचा तो आनंद तुम्ही काहीतरी बोलून संपवू नका. आपण काय म्हणतो, तुझे पेपर जवळ आलेत, तुझ्या परीक्षा जवळ आल्यात, पेपरचा अभ्यास कर, काय ते कीर्तन, काय ती कथा, अनेक घरचे सांगत असतात. मायबाप, तुमच्या नजरेत शिक्षणाची जेवढी गरज आहे ना, शाळेचं व्यावहारिक शिक्षण तेवढीच गरज या पारमार्थिक ज्ञानाची सुद्धा लेकरांना आहे. कारण यातून त्यांच्यावरती संस्कार घडत असतात. चुकीच्या मार्गावरती नेण्यासाठी बाहेर अनेक साधनं आहेत, अनेक जागोजागी उपलब्ध असणारी साधनं. नकळत आपलं लेकरू चुकीच्या मार्गाला कधी जातं हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात येत नाही. पण ही एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी काहीतरी चांगलं सांगितलं जातं आणि काहीतरी चांगलं ऐकून घेणारे सुद्धा असतात. मग लेकरांना कथा कीर्तनासाठी आणा, जरी आजपर्यंत तुम्ही आणलं नसेल ना तरी घेऊन या. यातून त्यांना धर्म काय आहे कळेल, आपली संस्कृती काय आहे ते कळेल, देव काय आहे, परमार्थ काय आहे आणि परमार्थातला आनंद काय आहे याची प्रत्यक्षात अनुभूती लेकरांना होईल. पहा, आपण शिवलिंगाचे 4 प्रकार पाहिले. आता शिवलिंगाचा 5वा प्रकार आपल्याला पाहायचा. 5वा प्रकार आहे गुरु शिवलिंग. गुरु शिवलिंग कशाला म्हणायचं, हे जरा वेगळ्या स्वरूपाचं शिवलिंग आहे बरं का. गुरु शिवलिंग म्हणजे आपल्या गुरूंचा उजव्या पायाचा अंगठा. गुरूंच्या उजव्या पायाचा जो अंगठा आहे तो अंगठा म्हणजेच गुरु शिवलिंग आहे. इथं कोणी कोणी गुरु केले वर हात करा बरं. कोणी कोणी गुरु केले आहे, भरपूर संख्या आहे. मी तुमचे आभार व्यक्त करते किंवा तुमचं एक कौतुक म्हणून तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवा. वाजवा बरं टाळी. गुरूंचं महत्व सुद्धा आपल्याला पाहायचं. जीवनामध्ये आल्यानंतर पहा, माणसानं गुरु केले पाहिजे. हे का करायचे, कशामुळं करायचे ते सुद्धा सांगते. पण गुरुचं श्रेष्ठत्व पहा, गुरुचा अधिकार पहा. आपल्या गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये साक्षात भगवान भोलेनाथांचा वास आहे. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं अस्तित्व आहे. मग ज्या गुरूंच्या साक्षात अंगठ्यात तो भगवंत आहे, ते गुरु आपल्या जीवनामध्ये त्यांची शिकवण, त्यांची कृपा प्रत्येकाच्या जीवनात असायलाच हवी. ज्यांनी गुरु केले नसतील ना, अजूनही वेळ गेलेली नाही. जीवनामध्ये गुरु करा आणि गुरु केलेच पाहिजेत. मग गुरु तुमच्या इच्छेनं कोणालाही केलं जाऊ शकतं. पहा, गुरूंची गरज का आहे, गुरु का करावेत. गुरु 2 प्रकारचे आहेत बरं का. एक व्यावहारिक गुरु आणि दुसरे पारमार्थिक गुरु. व्यावहारिक गुरु म्हणजे जे आम्हाला धन कमवण्याचं ज्ञान देतात. धन कमवण्यासाठी जे काही साधनं करावी लागतात त्या साधनांमध्ये आम्हाला पारंगत करून देतात. व्यावहारिक शिक्षण जे आम्हाला देतात ते मग आपले शाळेतले शिक्षक असतील किंवा आपल्या आसपासचे व्यक्ती असतील, वडीलधारे व्यक्ती असतील, हे व्यावहारिक गुरु झाले. आपला उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा आणि उदरनिर्वाहासाठी जे धन लागतंय, पैसा लागतोय, हे धन कसं कमवावं याचं ज्ञान देतात. पण पारमार्थिक गुरु हे व्यावहारिक गुरु असले तरी हे सुद्धा गुरुच आहेत. पण पहा, पारमार्थिक गुरु या ठिकाणी मी जो मुद्दा मांडते हा पारमार्थिक गुरूंविषयी मुद्दा आहे. हे पारमार्थिक गुरु काय करतात, तर हा जो जीव आहे ना, ज्याला परमार्थ करावा हे कळत नाही, ज्याला गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी हे सुद्धा कळत नाही, या देहामध्ये आल्यानंतर कधीतरी पंढरपूरची वारी करावी हे सुद्धा ज्याला कळत नाही,
असा हा जीव, भरकटलेला जीव, या जीवाला त्या शिवापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम हे पारमार्थिक गुरु करत असतात. काय पहा, तो भगवंत, लक्ष देऊन ऐका बरं का, विषय महत्वाचा आहे. तो भगवंत अंशांशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. मग तो जो अंशांशी आहे, या अंशाला, या जीवरूपी अंशाला त्या अंशांशी पर्यंत, त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर आपले गुरु करत असतात. आपल्याला जी भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे ना, देवाला प्राप्त करायचं, पण त्या भगवंतापर्यंत पोहोचावं कसं, कशा प्रकारे त्या देवाची प्राप्ती करता येईल याचं मार्गदर्शन गुरु करतात. नव्हे नव्हे तर ज्या नामाच्या माध्यमातून, ज्या नामचिंतनानं भगवंताची प्राप्ती होते, ते नामस्मरण आपल्याकडून करून घेण्याचं काम हे गुरु करत असतात. मग मायबाप तुमच्यातल्या ज्यांनी ज्यांनी गुरु केलेत, गुरु केल्यानंतर गुरु मंत्र देत असतात. तुमच्यातल्या ज्यांनी ज्यांनी गुरु केले, त्यांनी तुमच्या गुरूंनी जो मंत्र दिलाय ना, त्यांनी विशिष्ट प्रकारे साधना करायला सांगितलेली असते. त्यांनी सांगितल्या प्रकारे तुम्ही साधना करा. गुरूंनी जसं सांगितलंय त्या प्रकारे नामचिंतन करत राहा. त्या गुरूंच्या कृपेनं तो देवादिदेव, तो भगवंत, नव्हे नव्हे तर ज्या भगवंताचं अस्तित्व आपल्याला मान्य नाही किंवा कळत नाही, जो भगवंत आपल्यातच आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही, अशा भगवंताची ओळख, स्वस्वरूपाची ओळख आपल्याला गुरुच्या कृपेनं होऊन जाईल. आणि स्वस्वरूपाची ओळख व्हावी, त्या भगवंताची जाणीव आपल्याला व्हावी, याच्यासाठी गुरूंची खरी गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे गुरु करत असताना गुरुही तेवढ्या अधिकाराचे असावेत. कुणालाही गुरु करू नका. गुरु करण्या अगोदर त्यांचा अधिकार पहा. जर ते अधिकारी असतील तर त्यांना गुरु करा. अधिकारी व्यक्तीला गुरु केलं पाहिजे. एखाद्यानं गुरु केले, लक्ष समोर द्या मायबाप, बाहेर गावावरून कोणी आलंय का? पहा, या ठिकाणी तुमच्या गावातून जर कोणी घरी थांबत असेल, त्यांना तुम्ही सांगा, माझी तर विनंतीच असेल की ही कथा वारंवार नाही, नशिबानं ही संधी आपल्याकडे आली. त्यांना सांगा, त्यांना कथेला घेऊन या. कारण या पहा, बाहेर गावावरून कथा ऐकण्यासाठी काही भाविक येत आहेत. त्यांना या कथेचं महत्त्व कळतंय म्हणून ते येत आहेत. ही कथा वारंवार नाही. मग आपल्याच गावात कथा आहे आणि आपणच गैरहजर असणं हेही योग्य नाही. म्हणून कथेला या. तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांनाही सांगा, कथा चालू आहे, नामयज्ञ आहे, कथा श्रवण करा. पहा, आपला मुद्दा चालू आहे गुरु. गुरु करताना गुरु अधिकारी असले पाहिजेत. आणि जर तुम्ही गुरु केलेत, ज्यानं गुरु केलेत त्या गुरुवरती आपली श्रद्धाही असायला हवी. नुसते गुरु करायचे म्हणून करायचे सुद्धा नाहीत बरं का. नाहीतर अनेक जण नुसते गुरु करतात पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करत नाहीत, त्यांनी सांगितलेल्या मार्गानेही चालत नाहीत. नुसते गुरु आहेत म्हणून आहेत, तर याचा काही उपयोग होणार नाही. गुरूंच्या बद्दल आपलं तेवढं समर्पणही असावं, आपली श्रद्धा असावी, निष्ठा असावी. एकदा काय झालं, दोन शिष्य आपल्या गुरूंसोबत गुरुकुलामध्ये राहत होते. गुरूंसमवेत राहतात. काही कारणास्तव दोन शिष्य आपल्या गुरूंसोबत बाहेर गावी आले. बाहेर गावी आले, रात्रीचा मुक्काम आहेत. एका गावामध्ये मुक्कामी थांबलेत.
आता दिवसभर प्रवास करून करून सगळेजण थकलेले होते. गुरु अगदी उतार वयात होते, म्हातार वयोवृद्ध झालेले ते गुरु थकले होते. ते गुरु रात्रीच्या वेळी झोपलेत आणि झोपताना हे जे दोन शिष्य आहेत गुरूंची सेवा करायला लागले. गुरूंची सेवा करतायत, पण सेवा करत असताना लक्ष देऊ नाही का, यांनी काय केलं, दोघं होते, आपल्या गुरूंचे दोन पाय, एकानं गुरूंचा उजवा पाय घेतला आणि दुसऱ्यानं गुरूंचा डावा पाय घेतला. काय, त्यांची सेवा करायची, पाय दाबायला लागले, गुरूंची सेवा चालू झाली. शिष्य कसा असावा हे आपल्याला या उदाहरणातून पाहायचे. दोघं दोन पाय दाबतायत, गुरूंची सेवा करतायत. बराच वेळ झाला, एक जण उजवा पाय दाबतय, एक जण डावा पाय दाबतय. आणि आता काही वेळानंतर गुरु झोपेत होते, त्यांनी काय केलं, बाजू पलटली, डावा पाय उजव्या बाजूनं आणि उजवा पाय डाव्या बाजूनं. आता पहा, ज्यानं उजवा पाय घेतला होता त्याच्या बाजूला डावा पाय आला आणि डाव्या पायाच्या बाजूला ज्यानं डावा पाय घेतला होता त्याच्याकडे उजवा पाय आला. आणि त्यातल्या ज्याच्याकडे उजवा पाय आला होता त्याच्या लक्षातच आलं नाही की गुरूंचा पाय आपल्याकडचा डावा पाय तिकडं गेला आणि तिकडचा उजवा आपल्याकडे आला. त्यानं तसंच दाबायला चालू केलं. तेवढ्यात तो समोरचा शिष्य म्हणायला लागला, तू माझा पाय दाबला कसा काय, कस काय दाबला तू माझा पाय? अरे तो पाय माझा होता, मी त्या पायाची सेवा करत होतो. पाय याचा होता का गुरुचा होता? म्हटलं तू माझा पाय कस काय दाबतोस? तू माझा पाय दाबला. लगेच शेजारी समोर बाजूला गेला, एक भला मोठा दांडा घेऊन आला, भला मोठा दांडा आणला. त्यानं माझा पाय दाबला म्हणून लगेच त्याचा पाय ह्याच्याकडे आला होता ना, त्या पायावरती दणकन दांडा टाकला. अशी सेवा उपयोगाची आहे का? गुरु केलेत, शिष्याचंही तेवढं समर्पण असावं. उग सेवा ही करायची म्हणून करायची नाही, गुरु ही करायचे म्हणून करायचे नाही. या गुरूंचं महत्व किती आहे पहा. गुरूंचं एक भजन आपण पाहू. मन लागो रे
जीवनामध्ये आल्यानंतर गुरु केलेच पाहिजेत, पण गुरु केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे माणसानं चाललं पाहिजे. पहा, एकदा काय झालं, परळी साईडला माझी कथा होती. मी असंच कथेतून भरभरून गुरूंचं महत्त्व सांगितलं, गुरूंचं महत्त्व सांगितलं. त्या दिवशीची कथा संपली आणि ती कथा संपल्यानंतर त्याच श्रोत्यांमधली एक बाई, वय वर्ष होतं 60 वर्ष, ती 60 वर्षाची बाई माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागली, दीदी मी जेव्हा 10 वर्षाची होते, 10 वर्षाची असताना मी गुरु केले, पहिले गुरु. म्हटली 10 वर्षाची असताना गुरु केले आणि मी गुरु केले का लगेच ते गुरु मेले, लगेच गुरु मेले. म्हटली मला गुरुचं महत्त्व माहिती होतं. मग मी जेव्हा 20 वर्षाची झाले तेव्हा दुसरे गुरु केले. म्हटली मी दुसरे गुरु केले, गुरु केले का लगेच तेही मेले. म्हटली पुन्हा 35 वर्षाची झाल्यानंतर मी तिसरे गुरु केले, तिसरे गुरु केले, गुरु केले का तेही लगेच मेले. आणि आता म्हटली माझं वय वर्ष 60 आहे. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी 50 वर्षाची होते तेव्हा मी चौथे गुरु केले, त्यांना गुरु केलं तेही मेले. म्हटले आता दीदी तुम्हालाच गुरु करायचं. मी लांबूनच हात जोडले, म्हटलं का की मला काही गुरु करू नका, यातून विनोदाचा भाग सोडून द्या. गुरु करायचे पण उगच करायचे म्हणून करू नका. श्रद्धा असावी, भक्ती असावी, निष्ठा असावी. या निष्ठेला महत्त्व आहे. उगच केले म्हणून केले, जगाला अभिमानाने सांगायचं मी गुरु केले, मी गुरु केले, यात काही अर्थ नाही. पहा, गुरूंशिवाय जीवन अपूर्ण आहे असं मी तुम्हाला का सांगते, तर फक्त पहा तुम्ही आम्ही मनुष्य आहोत, मनुष्यानं गुरु केलेच पाहिजेत. जगाच्या मालकानं सुद्धा गुरु केले. प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्रांच्या गुरूंचं नाव काय बोला, पुरुष वर्ग नाही माहिती. देवानं गुरु केले, तुम्ही आम्ही माणसं आपणही गुरु केलेच पाहिजे. पहा, आणि गुरूंसाठी समर्पण किती असावं, तर या ठिकाणी नवनाथांमधलं एक उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात देते. मच्छिंद्रनाथांचं नाव ऐकलंय, प्रसंगही तुम्ही अनेकांनी ऐकलेला आहे. मच्छिंद्रनाथांना जेव्हा वडे खाण्याची इच्छा झाली आहे, गोरक्षनाथांनी ते वडे मिळावेत म्हणून काय त्या वडे देणाऱ्या स्त्रीला, त्या महिलेला काय काढून दिलं बोला, स्वतःचा डोळा काढून दिला. गुरूंसाठी बरं का, एका शिष्याचं गुरूंसाठी किती समर्पण असावं हे याच्यातून शिकायला मिळतंय. गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा डोळा काढून दिला, कारण गुरूंवरती तेवढा विश्वासही होता की जरी आता आपण डोळा काढून दिला तरी आपल्या गुरूंमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. नवे नवे तर तेवढा विश्वास होता की गुरु आपलं अहित होऊ देणार नाही. गुरूंवरती श्रद्धा ठेवली, स्वतःचा डोळा काढून दिला. एवढं गुरूंचं श्रेष्ठत्व, गुरूंचं महत्त्व आहे. मग पहा, तुम्ही आम्ही ज्या वारकरी संप्रदायामध्ये राहतो किंवा ज्या वारकरी संप्रदायामध्ये वावरतो, या वारकरी संप्रदायाचे गुरु, आद्य गुरु, या कथेचे जनक असणारे भगवान भोलेनाथ आहेत. वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. याचं सुद्धा आपल्याला एक उदाहरण पाहायचं. भगवान भोलेनाथ वारकरी संप्रदायाचे गुरु, म्हणजेच थोडक्यात तुमच्या आमचे गुरु झाले. तुमच्या आमचे गुरु
असे हे भोलेनाथ, भोले बाबा हे तुमचे आमचे गुरु कसे काय पहा. ज्या वेळेला वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली, तुम्ही कंटाळले का? ताट बसा बरं एकदा.